नमस्कार, आपलं स्वागत नमस्ते. आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर अभिजित पवार सर, जे नमस्ते. मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. आपण असं म्हणतो की एखादा सिव्हिल इंजिनियर असतो, तो वेगवेगळ्या क्षेत्रात कसं काम करू शकतो याचं आदर्श उदाहरण माझ्या शेजारी बसलेले आहेत. कारण बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की सिव्हिल इंजिनियर म्हणजे की फक्त रेसिडेन्शियल किंवा फक्त घरं बांधणे हे एकच काम असतं. पण आपल्या समाजासाठी फार जी महत्त्वाची गरज आहे, ती म्हणजे हॉस्पिटलची उभारणी. आणि त्या उभारणीमध्ये ते अतिशय महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन या माध्यमातून करतात. त्यामुळे त्यांच्याशी आता आपण थेट संवाद करायला सुरुवात करूया. त्यांच्या आजवरचा हा प्रवास कसा होता, आलेले अनुभव कसे होते, पूर्ण केलेले प्रोजेक्ट्स कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. या. ते म्हणजे तुमचा साधारणपणे शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? आणि कसा होता हा सगळा प्रवास? नमस्कार. मी सुरुवातीला माझी ओळख करून देतो. माझं नाव अभिजित पवार. मी इस्लामपूरमधून माझं BE सिव्हिल राजाराम बापू कॉलेज हं. ऑफ इंजिनिअरिंग इस्लामपूर या ठिकाणी पूर्ण झालं 2001 साली. माझ्या वडिलांच्या प्रयत्नामुळे मी सिव्हिल लाईनमध्ये आलो. ॲक्च्युली मी 2001ला पास आउट झालो. त्यावेळेपासून मी आमचे पार्टनर श्री सुनील पाटील आणि आम्ही दोघं एकत्र काम करत आहोत. आजपर्यंत आम्ही हॉस्पिटल लाईनमध्ये जवळजवळ 35 प्रोजेक्ट पूर्ण केले. हॉस्पिटल असोत, एज्युकेशनल सोसायटीजच्या शाळा, इंजिनिअरिंग कॉलेजेस, हॉस्टेल्स असे टोटल 35 ते 40 प्रोजेक्ट आम्ही आतापर्यंत पूर्ण केले. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा एकच उद्देश असा की काहीतरी नवीन शिकायला मिळते, काम करायला मिळते, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट आहे भरपूर, ती अनुभवायला मिळाली. थोडंसं आमच्याकडं ग्रामीण भागामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं किंवा अजूनही नाही. त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करता येते या हेतूनं थोडंसं आम्ही ते अजूनही प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट अशी की आमच्या वडिलांचं पण एक असं हे होतं की वडील आमचे शिक्षक होते. त्यांना पण वाटायचं की आपला मुलगा इंजिनियर व्हावा. ग्रामीण भागात त्यावेळी फार थोडेसे इंजिनिअरिंगला थोडंसं वजन होतं. त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा होती की मुलांना इंजिनियर व्हावं. अनावधानाने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि ह्या बिझनेसमध्ये मी आणि आमचे पार्टनर सुनील पाटील साहेब यांनी सुरुवात केली. आज सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये आम्ही हॉस्पिटल्स, इंजिनिअरिंग कॉलेजच्या एज्युकेशनल बिल्डिंग्स, हॉस्टेल्स यामध्ये काम करत आहोत. प्रामुख्याने आमचे क्लायंट म्हटलं तर कोल्हापूर राष्ट्रआधार हॉस्पिटलमध्ये आम्ही एक्सटेन्शनचं काम केलं. त्याच्यानंतर कृष्णा हॉस्पिटल बरोबर आम्ही आता काम करतोय. त्याच्याबरोबर भारती विद्यापीठ यांच्याबरोबर पण आम्ही आता काम करतोय. असे नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये सध्या आम्ही काम करत आहोत. वाह! असा हा सगळा प्रवास तुमचा आतापर्यंतचा हो, होता. हो, हो. याच्यातला आणखीन एक प्रवासाचा मला महत्त्वाचा टप्पा उलगडायचा आहे. तो म्हणजे हां, असं होतं, की सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर हां, आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक हां, वेगळा स्ट्रगल असतो. हां, तर त्या बऱ्याचदा इंजिनिअरला असं वाटत असतं, की पहिला प्रोजेक्ट कोण मिळणार? आपल्यावर कसा कोण विश्वास ठेवेल आता? हां. आणि तर तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? तो तो तुम्ही पहिला प्रोजेक्ट कुठला केलात? तो करताना काही दडपण आलेलं का? मी आता याच्यात एक फार इंटरेस्टिंग स्टोरी सांगेन, हं, की मी माझ्या अगोदर आमचे पार्टनर सुनील पाटील साहेबांनी काम चालू केलं होतं. तर काशीगाव एज्युकेशन सोसायटीचा एक आम्ही प्रोजेक्ट करत होतो कवठेमंकाळ. हं. कवठेमंकाळला स्कूल प्रोजेक्ट करत होतो आणि मी नवीनच जॉईन झालो होतो, की एकदम नवीन फ्रेशर, एकदम नवीन जॉईन झालो होतो. ती स्कूल बिल्डिंग होती, की जिथं दुष्काळी भाग, थोडंसं त्यावेळी दुष्काळ पडलेला, पाणी कमी. तर आम्ही साईटवरती म्हणजे लेबर काम सुद्धा आम्ही करायचो. हो, इंटरेस्टिंग गोष्ट हो. जर सांगायचं म्हटलं तर क्युरिंग वगैरे हे सुद्धा काम आम्ही साईडवरती करायचो. हं, तेव्हा हं, असा इंटरेस्ट असायचा की सकाळी 7ला आम्ही साईडवरती जायचो. संध्याकाळी 9-9 वाजेपर्यंत साईडवरती काम करायचं. हं, थोडीशी त्यावेळी असे एक तारुण्यात हे होतं की आपण काहीतरी डेव्हलपमेंट करतोय, काहीतरी करायला पाहिजे आणि इंटरेस्टिंग फॅक्ट होती. हं. त्यावेळी बऱ्यापैकी त्यावेळी लेबरच्या थ्रू काम व्हायचं. आता मशिनरी आल्या, तर त्यावेळेला कॉन्क्रिटिंग वगैरे सगळं बाय लेबर व्हायचं. पण थोडीशी आपण म्हणतो ना मजा, तर मजा वाटायची आणि ते करत गेलो आम्ही. त्याच्यात चांगला अनुभव आला मला. वाह! वाह! हा एक वेगळा अनुभव होता अनुभव तुम्ही आला. म्हणला हो, तसं. हो. पण असं मला वाटतं दुसरं, की त्यामुळे तुम्ही तिथनं सुरुवात केल्यामुळे सुरुवात तुम्हाला केली. त्याच्यानंतर कुठलं हां. काम आपल्याला अवघड जात नाही, जड अवघड जात जात नाही नाही. असं वाटलं. बरोबर, असं संकट बरोबर. येत नाही हो, त्याच्यानंतर. हो, हो. आता जे तुम्ही सांगितलं, की तेव्हा तुम्ही लेबरची पण कामं करायचं. हो, त्याच त्या प्रश्नापासून आता सुरुवात करूया लेबरच्या. हो, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे. हो, अकुशल कामगार हो. आपण ज्यांना अकुशल म्हणतो, की अकुशल ज्यांना कामगार त्यातली फारशी माहिती नाहीये माहिती नाही. असं. बरोबर, आणि बरोबर, अशांना जर बरोबर. काही महत्त्वाची जबाबदारी दिली, तर मोठा धोका सुद्धा संभवू शकतो. समजू शकतो. तर तुम्ही कशी मग साईटवर ते हाताळता नाही, ही आता लोकं? काय झालंय, आता बऱ्यापैकी आपण एखादी साईट चालू झाली, तर आपण एक त्यांना जनरल हे घेतो, ट्रेनिंग घेतो. अच्छा. अनस्किल्ड लेबर, स्किल लेबर. अनस्किल्ड लेबर काय थोडंसं काम करताना आपल्याला सुपरव्हिजन म्हणतो ना,
तो प्रकार जास्त करावा लागतो. त्यांना थोडंसं ट्रेनिंग द्यायला लागतं की तुम्ही हे काम करा, ते काम करा, ते काम करा. आणि स्किल्ड लेबरला काही सांगावं लागत नाही. स्किल लेबर हा काम करत राहतो आणि स्किल लेबरला थोडंसं आपल्याला ट्रेनिंग द्यावं लागतं. त्याच्यातून ते शिकत जातात आणि ते काम होत जातं पुढं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अशी अतिशय महत्वाची आहे. रचना किंवा आराखडा आपण ज्याला म्हणतो. आता हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक वेगळा प्लॅनिंग त्याला लागतं, कारण तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची मुवमेंट होणार असते. तर तेव्हा प्लॅनचं तुमच्या दृष्टीनं महत्व काय आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? ऍक्च्युली काय होतं, प्लॅनिंग डिझायनिंग जे आहे ते आर्किटेक्चरल फर्म करते. प्लॅनिंग, डिझायनिंग, स्टील डिझाईन आणि एक्झिक्युशनचा जो पार्ट येतो तो साधारण आमच्याकडे येतो. म्हणजे कन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन, एक्स्कॅव्हेशन पासून बिल्डिंग फिनिश पर्यंत जो पार्ट आहे तो आमच्याकडे येतो. त्यामुळे प्लॅनिंग वरती काम करावं लागत नाही. थोडंसं जे प्लॅनिंग केलंय ते समजून घेणं आणि त्याच्यावरती काम करणं, हे काम कॉन्ट्रॅक्टरचं आहे. बरोबर. थोडक्यात आम्ही कॉन्ट्रॅक्टिंग काम करतो. ओके. याच्या पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा असं होतं की आता तुम्ही या भागात, जेव्हा आपण सुरुवातीच्या गप्पांमध्ये बोलत होतो की या भागाचा सर्वांगीण विकास असं जर आपण एक डोळ्यासमोर आणलं चित्र, तर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या 10-15 वर्षात कुठल्या क्षेत्रावर अजून काम करण्याची गरज आहे, जर या भागाचा एक सर्वांगीण विकास आपल्याला? या भागाचा सर्वांगीण विकास जर म्हटलं तर एक तरी इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठे प्रोजेक्ट्स, आपण जसं म्हणतो ना की रोजगार मिळायला पाहिजे, त्या हेतून मोठमोठे प्रोजेक्ट्स यायला पाहिजेत, मोठमोठ्या कंपनी यायला पाहिजेत, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे. त्याच्याबरोबर इथं त्याच्यासाठी उपलब्ध होणारे कुशल कामगार उपलब्ध व्हायला पाहिजेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर यायला पाहिजेत. बरोबर. तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? शासकीय स्तरावर या भागात मी असं म्हणेन की आपण म्हणतो MIDC किंवा एक मोठमोठे प्रोजेक्ट असं जसं पुणे, औरंगाबाद या भागात जसे येतात तसे परराज्यातले प्रोजेक्ट ह्या भागात यावेत, यासाठी शासकीय स्तरावरती प्रयत्न व्हायला पाहिजेत. ओके. दुसरं, आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल? नाही, आता माझ्या दृष्टीने आयकॉनिक प्रोजेक्ट म्हटलं तर अष्टराधार हॉस्पिटल कोल्हापूरचं एक्सटेन्शन, की ज्या ठिकाणी मी ब्लॅक कॉटन मध्ये 7.5 मीटर बिलो, म्हणजे जमीन लेवलपेक्षा 7.5 मीटर बिलो, जिथं वॉटर लेवल प्रचंड होती अशा ठिकाणी काम केले. G+7 असा तो हॉस्पिटलचा प्रोजेक्ट केला आपण, 100 बेड हॉस्पिटल. त्याला कॅन्सरचे बंकर जो म्हणतो आपण, जिथं रेडिएशन थेरपी असते, असे 2 बंकर केले. तो माझा आयकॉनिक प्रोजेक्ट. वा. आणि असा एखादा प्रोजेक्ट जेव्हा काम करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? तसं म्हटलं तर तोच प्रोजेक्ट, कारण की त्या प्रोजेक्टला जुन्या बिल्डिंगला लागून नवीन बिल्डिंग करायची होती. म्हणजे आपण काय म्हणतो की एका बिल्डिंगच्या शेजारीच लगेच बिल्डिंग, जी जुनी बिल्डिंग होती त्याच्या खाली आपण जवळजवळ 3-3.5 मीटर जाणार होतो. त्याच्यावरती आपण काम करून तो प्रोजेक्ट अवघड होतं. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता? आता स्टील निवडायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आपण एक तर त्याची क्वालिटी, आता जसं मी म्हणेन की आपण स्टील वापरताना कटिंग, बेंडिंग, जो बेंडिंगचा विषय आहे त्यावेळेला जे येतं बेंडिंग मध्ये, बेंड केल्यानंतर त्याला ते आपण म्हणतो ना थोडासा क्रॅक दिसणं किंवा आपला लेबर सांगतो की हा बार हार्ड आहे, स्मूथ आहे, याच्यावर पण थोडंसं हे राहतं. आता काय होतं, AP 500 आणि 550, बरोबर ना? तर ते आता पूर्वी AP 415 वापरायचे, आता AP 500 वापरतात. त्याच्यापेक्षा AP 550 आलं ना आता. बरोबर. 550 वापरणं योग्य. बरं, आयकॉन स्टील तुम्ही वापरले का कधी? आयकॉन स्टील आपण एक 2 वर्षापूर्वी बॉम्बे स्टील इस्लामपूरच्या थ्रू आपण इथे एक छोटासा प्रोजेक्ट केला, त्यांच्याकडून परचेस करून आपण वापरलं. चांगलं स्टील आहे, चांगली क्वालिटी आहे. त्यांचे सगळ्यात महत्वाचे बॉम्बे स्टील कडून सर्व्हिस पण चांगली आहे आणि कंपनीनं पण त्यावेळेला मला वाटतं 2 वेळा त्यांचे कोणतरी एरिया मॅनेजर वगैरे येऊन आपल्याला भेटून गेले. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रातले आता जे पुढची जनरेशन येते, फ्रेशर्स येत आहेत, ज्युनियर्स येतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल एक सिनियर म्हणून? एवढ्या वर्षाचा सिनियर म्हणजे आम्ही समजा ठीक आहे, आम्ही आज हॉस्पिटल लाईन मध्ये आहे, तर नवीन येणाऱ्या लोकांनी एकच, आता बऱ्याच लोकांचं काय होतं की मी नवीन याच्यात आलो, कन्स्ट्रक्शन मध्ये आलो की मला फास्ट प्रोजेक्ट पाहिजेत, मी बरेच प्रोजेक्ट करीन, माझ्याकडे 10 प्रोजेक्ट पाहिजेत, 20 प्रोजेक्ट पाहिजेत. तर सगळ्यात महत्वाचं काय की आपण करणाऱ्या कामाची क्वालिटी, आपण दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणं, याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं. हे होते इंजिनियर अभिजित पवार सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की आपण प्रोजेक्ट किती करतोय यापेक्षा ते प्रोजेक्ट किती चांगले करतोय याच्याकडे जर लक्ष ठेवलं तर ते तुमची सुद्धा गुणवत्ता, तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारेल आणि त्यामुळे तुम्हाला भविष्यात अजून चांगल्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी त्या निमित्तानं मिळेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.